मित्रांनो, समजा आज तुमच्या खिशात 1 रुपयाही नाहीये, तुमची साथ देणार कोणी नाहीये आणि समोर फक्त अपयशाचा अंधार आहे. अशा वेळी तुम्हाला काय वाटेल? सगळं संपलंय असंच ना? पण थांबा, इतिहासाची पाने उलटून पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं त्यांनीच मोठी साम्राज्य उभी केली. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे कसं शक्य होतं? हे केवळ नशिबामुळे होतं की त्यामागे काही विज्ञानाचे आणि मानसशास्त्राचे नियम आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी मनाच्या या त्या अफाट शक्तीचा शोध घेणार आहोत जी तुम्हाला शून्यातून शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. यशाचं मानसशास्त्र, मानसिकता म्हणजे काय? सायकोलॉजी ऑफ सक्सेस. यश हे केवळ कष्टातून मिळत नाही, तर ते आधी तुमच्या डोक्यात शिजतं. मानसशास्त्रज्ञ कॅरॉल डेक यांच्या मते 2 प्रकारच्या मानसिकतेचे लोक असतात. फिक्स्ड माइंडसेट म्हणजे स्थिर बुद्धी आणि ग्रोथ माइंडसेट म्हणजे विकसनशील बुद्धी किंवा विकासशील बुद्धी. फिक्स्ड माइंडसेट, माझं नशीबच खराब आहे, मला हे जमणारच नाही. ग्रोथ माइंडसेट, मला आता हे येत नाहीये पण मी ते शिकू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतःला कोणत्या गटात पाहता? कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण तुमची पहिली पायरी इथूनच सुरू होते. कथा 1, जिद्द आणि चिकाटी. सॉक्रेटिसची गोष्ट. यशाची तहान नेमकी कशी असते हे समजून घेण्यासाठी सॉक्रेटिसची ही गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक तरुण सॉक्रेटिस कडे गेला आणि विचारलं, मला यशस्वी व्हायचंय, त्याचं रहस्य काय? सॉक्रेटिसने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकाठी भेटायला सांगितलं. तिथे पोहोचल्यावर सॉक्रेटिस त्याला पाण्यात घेऊन गेले. पाणी गळ्यापर्यंत आलं आणि अचानक सॉक्रेटिसने त्या तरुणाचं डोकं पाण्यात दाबून धरलं. तरुण बाहेर येण्यासाठी तडफडू लागला, पण सॉक्रेटिस ताकदवान होते. जेव्हा तो तरुण अगदी निळा पडू लागला तेव्हा सॉक्रेटिसने त्याला सोडलं. तरुणाने विचारलं, हे काय होतं? सॉक्रेटिस म्हणाले, जेव्हा तू पाण्यात होतास तेव्हा तुला सर्वात जास्त कशाची गरज वाटत होती? तो म्हणाला, श्वासाची. सॉक्रेटिस हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी तुला यशाची गरज या श्वासासारखी वाटू लागेल त्या दिवशी तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. न्यूरोप्लास्टिसिटी, तुमचं मेंदू बदलू शकतो. टेक्निकल इन्साइट्स. अनेक जण म्हणतात माझं वय झालंय किंवा माझं डोकं चालत नाही, पण विज्ञान म्हणतं हे खोटं आहे. न्यूरोप्लास्टिसिटी नावाची एक संकल्पना आहे. आपलं मेंदू प्लास्टिक सारखं लवचिक असतं. तुम्ही जसे विचार करता तसे तुमच्या मेंदूतील न्यूरॉनचे मार्ग तयार होतात. तुम्ही जितका सराव कराल तितका तुमचे मेंदू त्या कामात तरबेज होईल. याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही वयात कोणतीही नवीन गोष्ट शिकून शून्यातून सुरुवात करू शकता. तुमची आजची परिस्थिती तुमच्या उद्याच्या यशाची मर्यादा ठरवू शकत नाही. उदाहरण, शून्यातून विश्व निर्माण करणारे नायक धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी गॅस स्टेशनवर काम करणारा एक माणूस भारताचा सर्वात मोठा उद्योगपती कसा बनतो? कारण त्याचं लक्ष शून्यावर नव्हतं तर विश्वावर होतं. नवाजुद्दीन सिद्दीकी कित्येक वर्ष वॉचमनची नोकरी केली पण मनात अभिनयाचं वेड जिवंत ठेवलं. थॉमस एडिसन 10,000 वेळा बल्ब बनवण्यात अपयश. लोकांनी वेड्यात काढलं पण त्यांनी काय म्हटलं, मी 10,000 वेळा अपयशी झालो नाही तर मी असे 10,000 मार्ग शोधले ज्यांनी बल्ब बनवता येत नाही. तुमच्या आयुष्यातील असा कोणता संघर्ष आहे ज्याने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं? शेअर करा आमच्या सोबत खाली कमेंट्स मध्ये. डोपामाइन डिटॉक्स आणि फोकस. आजच्या युगात शून्यातून विश्व निर्माण करण्यात सर्वात मोठा अडथळा काय आहे? तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन. सोशल मीडिया, रील्स आणि सततच्या नोटिफिकेशन्स मुळे आपल्या मेंदूला स्वस्त डोपामाइनची सवय झाली आहे. डोपामाइन डिटॉक्स म्हणजे काय? दिवसातील काही तास फोन पासून लांब राहणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे किंवा फक्त शांत बसणे. जेव्हा तुम्ही मेंदूला या कृत्रिम आनंदापासून लांब ठेवता तेव्हा तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. कृती आराखडा. 5 पायऱ्या. ऍक्शन प्लॅन. फक्त ऐकून काही होणार नाही, तुम्हाला कृती करावी लागेल. 1. स्पष्ट ध्येय, क्लॅरिटी. तुम्हाला नक्की काय हवंय? शून्यातून काय उभं करायचंय ते कागदावर लिहा. सातत्य. एडिसन सारखा चिकाटी ठेवा. एक दिवस काम करून यश मिळत नाही
अपयशाचा स्वीकार. अपयश म्हणजे शेवट नाही, तर तो एक धडा आहे. संगत. तुमच्या आजूबाजूला 5 असे लोक ठेवा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील. स्वतःवर विश्वास. सेल्फ बिलीफ. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्कीच करू शकता. निष्कर्ष. मित्रांनो, शून्याची एक गंमत आहे. शून्याला स्वतःची किंमत नसते, पण तो ज्या आकड्याच्या मागे लागतो त्याची किंमत 10 पटीने वाढते. तुमचं आजचं शून्य हे उद्याच्या मोठ्या आकड्याची सुरुवात असू शकतं. लक्षात ठेवा, विश्व निर्माण करण्यासाठी बाहेरच्या जगाशी लढण्याआधी आपल्या आतल्या स्वतःशी लढावं लागेल. तुमच्याकडे आज काही नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे स्वप्न असणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कोणत्या मुद्द्याने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित केलं? आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे तुम्ही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्याला याची गरज आहे त्यांच्या सोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जिद्दीने पेटून उठा आणि स्वतःचं विश्व निर्माण करा. धन्यवाद.